अलौकिक प्रवास. प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांचा अलौकिक प्रवास हा कथारूप उपदेश आहे. केवळ 5 पृष्ठांमध्ये मराठीत ही कथा येते. त्यात 2 मित्र फिरण्यासाठी वनात जातात. त्यातील एक जण ही कथा सांगतो आणि दुसरा माधवराव आहे. त्यांना तहान लागते. पाणी शोधता शोधता त्यांना एक मनोहर तलाव दिसतो. त्या तलावात पाण्याचे 4 प्रवाह असलेले दिसतात आणि त्यांचे पाणी परस्परांमध्ये मिसळतानाही दिसते. पहिला प्रवाह सोन्यासारखा पिवळा, दुसरा लाल, तिसरा काळा आणि चौथा चिखल पाणी मिश्रित दिसतो. हे सर्व पाहून माधवराव ह्या विलक्षण दृश्याचा अर्थ कसा रूपकात्मक आहे हे सांगतात. हे 4 प्रवाह म्हणजे 4 प्रकारचे जीव आहेत. पहिला पिवळा प्रवाह देवयोनी, त्यात सत्वगुण विशेषत्वाने आहे. दुसरा लाल प्रवाह म्हणजे मनुष्य योनी, ह्यात सत्व, रज, तम तिन्ही गुण सारख्याच प्रमाणात आहेत. त्यात सुख आणि दुःख सारखेच असते. त्यातले पाणी पहिल्या आणि तिसऱ्या प्रवाहात मिसळताना दिसते. याचा अर्थ मनुष्य जीवनात सत्कर्म केले तर जीव पिवळ्या प्रवाहात म्हणजेच देवयोनीत जातो. मात्र दुष्कर्म केल्यास जीव काळ्या प्रवाहात म्हणजेच तिर्यक योनीत जातो. असा मनुष्य जन्म माणसाला कर्मानुसार सत्वगुणी होऊन देवयोनीत नेऊ शकतो आणि दुष्ट कर्मांनी नीच अशा तिर्यक योनीतही नेऊ शकतो. मनुष्य योनीत माणसाचे उन्नयन होऊ शकते. तिसरा काळा प्रवाह आहे. काळा प्रवाह म्हणजे तिर्यक योनी. यात रजोगुण विशेषत्वाने असतो. आहार, निद्रा, भय, मैथून फक्त ह्या गोष्टीच जीवाला ठाऊक असतात. चौथ्या प्रवाहात केवळ चिखल आणि पाणी आहे. ते पाणीही निर्मळ नाही. ही स्थावर योनी आहे. वृक्ष, पाषाण, माती, धातू या सर्वांचा समावेश ह्या योनीत होतो. हे जीव तमोगुणी वाईट फल भोगणारे असतात. ह्यातला रूपकात्मक अर्थ असा आहे, सूर्य हा ब्रह्मरूपी आहे, तळे हे मायारूपी आहे, पाणी ही बुद्धी आहे, त्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब ईश्वररूप आहे, तळ्यात उठणारे तरंग हे ईशप्रेमी भक्त आहेत. अशा प्रकारे रूपकाद्वारे आध्यात्मिक उपदेश मित्र माधवराव म्हणजे ज्ञानेश्वर महाराज करतात असे श्री गुलाबराव महाराजांनी या रूपक कथेद्वारे सांगितले आहे. कथानायक तहान लागण्याच्या निमित्ताने हा अलौकिक प्रवास घडवणाऱ्या गुरुला, मित्ररूप गुरुला शरण जातो. ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून घेतो. मनुष्याला 84 लक्ष योनीत फिरावे लागते. फक्त मनुष्य योनीतच सत्कर्म आणि भक्ती करून आपला उद्धार करून घेता येतो असा संदेश ही कथा देते आणि कथारूपाने सांगणे ह्यातच महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे.